क्रमांक 6 मध्ये वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपाने विजेंद्र क्षीरसागर यांना प्रभाग क्रमांक 6 मध्ये मैदानात उतरवले। आपल्यासोबत स्वतः विजेंद्र क्षीरसागर आहेत। खरं तर विजेंद्र क्षीरसागर हे प्रचारासाठी निघालेले आहेत आणि कशा पद्धतीनं रिस्पॉन्स जनतेचा त्यांना मिळतोय आपण त्यांना विचारणार। काय प्रतिसाद मिळतो जनतेचा तुम्हाला? इकडं या 6 नंबर वार्डमध्ये आपल्या माणसांना म्हणजे चांगला मेंबर भेटणं, मी सगळं आता फिरून आलो, सगळे म्हणत आम्हाला चांगला माणूस भेटणं। हां, वार्डात गेले एवढी घाण आहे तिकडे, खाटी गल्ली, संभारवाडा, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, पाणीसुद्धा नाही त्याला चांगलं प्यायला। मी चक्कर मारून आलो, त्यांना आश्वासन दिले की सगळ्यांना एक एक म्हणजे गल्लीमध्ये एक एक बोर टाकून देईल, पाण्याची व्यवस्था करायचंच काय, लाईट पाहिजे 24 तास, पाणी पाहिजे। पण या बागड बिल्ल्याला ते जमानं चालले, सगळे खिशातच घरात कोंबायलेत ते। बरं, अशी देखील चर्चा आहे की नळपट्टी दर महिन्याला वसूल करते नगरपालिका, पण पाणी मात्र 8-15 दिवसाला एकदा येतं। याच्यासाठी काय उपाययोजना करणार? पाणी 24 घंटे आलं पाहिजे असं काहीतरी। मी तर माझ्या खर्चातून बोरिंगचं म्हणलो त्यांना 24 घंटे पाणी, आणि लाईट पण 24 घंटे त्यांना मी उपलब्ध करून देईल। बरं, पाण्याचा प्लॅन देखील उभारणार असं करते? हो, पाण्याचं सुद्धा त्यांना म्हणजे सगळी सुविधा करून देणार मी। आपल्याला काय घरं भरायची नाही, काय नाही, समाजासाठी काम करायचं आहे। बरं, यांच्यावर खाऊन घरं बिरं भरायचे नाहीत आपल्याला। महिलांसाठी काही उपाययोजना करणार आहात का या ठिकाणी, स्वच्छतागृह वगैरे? महिलांसाठी इतक्या योजना सरकारीच आहेत, त्यासुद्धा यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत अजून। फक्त एक आपली लाडकी बहीण योजना पोहोचली, आणि बाकीच्या योजना पोहोचण्याचं मी काम करेल, जे काय लागेल समजा वार्डाला। बरं, आता जे पुढचे तुमचे विरोधक आहेत ते कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक लढवत आहेत? आता चर्चा तुमच्या काय कानावर येतात? त्याचे मुद्दे म्हणजे काय, संध्याकाळी रोजचे 10-20 बकरे कापायलेत आणि 200 रुपये एक क्वार्टर द्यायले, तर हे मुद्दे आहेत त्याचे। दारू वाटायले, दारू बिरू सगळंच चालू आहे त्याचं। बरं, भोयला पडतं, संध्याकाळी 10 वाजले चक झोपलेले दिसतात वार्डान चक्कर मारल्यावर। बरं, तुमच्या एरियामध्ये जे कुंभार गल्ली आहे त्या ठिकाणी प्रदूषण होतं, असं जाळातून प्रदूषण होतं, प्लॅस्टिक वगैरे जाळून, त्यासाठी काय उपाययोजना असणार आहे तुम्ही? मी तर माझं काम एक करणार, आधी सगळ्या नाल्या, कचरा कुंडी सगळं साफ करणार, रस्ते बिस्ते बांधल। प्रदूषणाचा विषय राहिला तर जागोजाग कचरा कुंडी म्हणजे जाळायचा विषय ठेवणार नाही त्याला। डायरेक्ट नगरपालिका येईल, घेऊन जाईल उचलून सगळा कचरा बिचरा, तिथं पाऊलसुद्धा ठेवू वाटत नाही तिकडल्या संभार गल्ली, त्या खाटी गल्लीमध्ये। भाजप जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावर देखील आरोप होतात, कसं बघतात त्यांच्याकडं जे काँग्रेसचे अब्दुल हफीज आहेत? का तर त्यांचं तर सगळ्यांनाच माहीत आहे, पाईपलाईन कोणी चोरल्या, जमिनी कोणाकोणाच्या हडप केल्या, कॉम्प्लेक्स उभं केले, आणि काय सगळी वरी आता टीका करू नये, मात्र सगळ्या चोरायचाच बाजार आहे वरी। नवीन माणसाला संधी दिली पाहिजे, येऊन जाऊन वसमतला लुटायचं काम करू नये या जुन्या माणसानं, माघार घ्यावं यांनी। राष्ट्रवादीचे कन्हैया बाहेती देखील आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे, तुमच्या विरोधात देखील घडी असणार आहे? हां, आहे ना घडी, मी भाजपचा म्हणल्यावर मला भाजपचंच काम करावं लागेल ना। नाही, पण कन्हैया बाहेती यांना उमेदवारी मिळालेली राष्ट्रवादीची नगराध्यक्षपदाची, कसं पाहता त्यांच्याकडे? काय आता इकडून शिवसेनेतून तर राजीनामा दिला की हाकलून दिलं ते माहीत नाही। आता इकडं राजू भैया नवघरे जे माणसं आता त्याच्यासोबत काम करणाऱ्याला घेणं, इकडला नवीन पैशावाला उमेदवार दिसले की त्यांना उचलून आणायलेत, त्यांना उभं। आता त्या कन्हैया बाहेतीची किती कोटीला माती करतात ते त्यालाच माहीत। माती करतील त्यांची माती म्हणजे आता 7-8 कोटी तर घालावं लागतील वसमतला, तरी गॅरंटी आहे की नाही की ते राष्ट्रवादीच्याच आमदाराला माहीत निवडून आणायचे की नाही। जर कन्हैया बाहेतीला निवडून आणलं तर पुढचा भावी आमदार तो असणार। मग राजू भैया त्यांच्या डोक्यावरी कसा जाऊ देईल, कोणाला आमदार कसा बनवू देईल कन्हैयाला? त्याच्यामुळे त्यांना बघा तुम्ही काय होते इलेक्शन। मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या तुम्ही गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांचं काम केलं, खरं तर त्यांना भाजपाची उमेदवारी मिळाली नाही, आता तुम्हाला भाजपाची उमेदवारी मिळाली, कसं? मी तर त्या महाराजांसोबत तर अन्याय झाला आहे, आमचे गुरु आहेत ते। आता मी नेमकंच BJPमध्ये पाऊल टाकलं आहे, त्यांना तर न्याय मिळून देईल। त्यांना कशामुळे न्याय मिळून देणार तुम्ही? त्यांच्यावर काय अन्याय झाला? त्यांच्यावर अन्याय आता किती झालं सांगता बी येणार नाही। त्यांच्यावर सोबतच्यानं गद्दारी केली, इकडून राष्ट्रवादीचा दबाव, शिवसेनेवाल्याचा दबाव, महाराज माणूस काय 1 रुपया न खाणारा माणूस ते, त्यांच्यावर आरोप केले, गाडी स्वतःच फोडली,
पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याच माणसं 150 जणांवर गुन्हा दाखल आहे. महाराज माणूस असे काय गुंडगिरी करायला आला की ते महाराजगिरी करायला माणूस ते देव माणूस ते. आमदार साहेबांनी लक्षवेधी मांडली होती वेवळी अधिवेशनात नागपूरला. SIT जांच करा म्हणून. जांच काय करणारी तेच आहेत आणि जांच कुठं उगं ते मनवा राहते जांच करा हे करा. तसं काही नाही. महाराज एक चांगले म्हणजे साधू संत आहे ते. त्यांच्यावर आरोप माझ्यासारखं जर चुकून सत्तेमध्ये जर आलं तर मग याची सगळ्याचीच वाट लावतो. मग आमदार असो खासदार असो. मग आता एवढे कार्यकर्ते घेऊन फिरतायत, कसा रिस्पॉन्स येतोय जनतेचा? जनतेचा आता रिस्पॉन्स हे सोबतच आहे की सगळ्या गल्लीतले एक माणसं रिस्पॉन्स आहे म्हणून त्या मैदानात उतरलो. बाकीच्यांना कतरून गेले ते सगळे. रोज आपलं चिकन मटण दारू बिरू. तुम्ही काय देताय कार्यकर्त्यांना? ते चिकन मटन दारू देतात, तुम्ही काय देताय? मी त्यांना सांगितलं ना 24 घंटे लाईट पाणी देईल. नाही कार्यकर्त्यांना काय देताय? आता ते चिकन मटन दारू देतात मग कार्यकर्ते हे गरीब माणसं आहेत. घरची भाकर खायलेत, चहा बी घरी जाऊन पियालेत, माझ्यासाठी यायलेत. कार्यकर्त्याला माझ्याकडून त्यांना माहीत आहे मी आत्ता तरी निवडणुकीमध्ये आलो पण आधीच यायचे कामं कोणते पण करायचं मी. विजयाची खात्री आहे तुम्हाला? विजय तर नक्कीच मिळून आणू तो. वरी मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे. अजून काय वेगळ्या उपाययोजना करता येतील का? कारण लाईट, पथदिवे, कचरा, नालीचे प्रश्न हे सगळे प्रश्न चालत राहतील. हायमासची वगैरे व्यवस्था करणार आहेत का? कारण आता आपण जर पाहिलं तर हायमास मोकळ्या स्पेसमध्ये लावण्यासाठी. हायमासला तिथं मोकळा पेसत नाही. तिथं जासाल तर त्या मुंबईच्या झोपडसारखी अवस्था आहे, झोपडपट्टीसारखी. हा एवढं आहे की ते वाढ आपण सगळं हायफाय करून दाखवलं. हायफाय करणार आहेत मग? जीवाला 1 रुपया नाही. जे काही सरकार येईल ते त्यांचं त्यांनाच लावणार. त्या चोराईपासून सुटका देईल त्यांना. नक्कीच आपण पाहू शकतो की हे विजेंद्र क्षीरसागर आहेत आणि प्रभाग क्रमांक वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 6मधून निवडणुकीच्या भाजपकडून मैदानात उतरलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 6ची जनता विजेंद्र क्षीरसागर यांना 3 डिसेंबर रोजी विजयी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.